नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण अंडा भुर्जी बनवणार आहोत. चटणी बनवूया. इथे 1 वाटी टोमॅटो घेतलेला आहे बारीक चिरून, 2 वाट्या कांदा घेतलेला आहे आणि उभी चिरून 4-5 मिरच्या घेतलेल्या आहेत. आपण लाल तिखट पण टाकणार आहोत, पण हिरव्या मिरच्याची जरा चव चांगली लागते म्हणून थोडीशी हिरवी मिरची घेतलेली आहे. इथं 8 अंड्याची आपल्याला चटणी बनवायची आहे. आता गॅसवर एक पॅन ठेवलेला आहे, त्यामध्ये आपण जास्त जरा तेल टाकून घेऊया. पहिले मिरच्या परतून घेऊया. माझं कढीपत्त्याचं झाड जळून गेलं, गावाला गेले होते तर पाणी नाही मिळालं म्हणून कढीपत्ताच टाकला नाही. मिरची आणि कांदा टाकून देऊया. सर्व बारीक चिरून घेतलेला कांदा आहे एकदम. आता चांगला आपण लालसर परतून घेऊया. अशी मस्त आपल्याला अंडा चटणी करायची आहे. कांदा तर चांगला परतून झालेला आहे. आता लाल तिखट टाकू. आता आपण टोमॅटो टाकून देऊया. ते पण चांगलं परतून घेऊया. हळद टाकून देऊया. हळद टाकल्याच्या नंतर लाल तिखट टाकून देऊया. पुन्हा एकदा चांगलं परतून घेऊया, कारण तेलामध्येच आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं. अशी टेस्टी आपल्याला अंडा चटणी बनवायची आहे. आता थोडंसं मीठ टाकून घेऊया. ते पण पुन्हा एकदा चांगलं हलवून घेऊया. आता आपण अंडे फोडून घेतलेले आहेत एका बाउलमध्ये, ते सर्व त्यामध्ये टाकून देऊया. कांदा टोमॅटोमध्ये तर पुन्हा एकदा चांगलं आपण हलवून घेऊया. मिक्स करून घेऊया. मस्त दिसते आपली अंडा चटणी. सर्व चांगलं मिक्स करून घेऊया. आता त्यावरती आपण झाकण ठेवून देऊया 1-2 मिनिटे. वाव, मस्त झालेली आहे आपली अंडा चटणी. आता सर्व करून घेऊया. आपण थोडीशी कोथिंबीर टाकून देऊया. अशा प्रकारे आपली अंडा चटणी तयार झालेली आहे.